मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता प्रत्येक महिलेला येत्या 15 तारखेला त्यांच्या खात्यावर संपूर्ण म्हणजेच 2100 रुपयाचा हप्ता हा जमा करणार आहे। त्या संबंधित बातमी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर बातमीमध्ये काय आहे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती व कोणत्या बहिणींना छाननीनंतर त्यांचे अर्ज हे अपात्र करण्यात येणार आहे त्या संबंधित देखील सर्व माहिती हे यामध्ये आहे। तर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती। आचारसंहिता लागण्यापूर्वी सुमारे 2.25 लाख महिलांच्या खात्यावर 5 हप्त्याचे प्रत्येकी 7,500 तर महिलांच्या खात्यावर 3 हप्त्याचे 4,500 रुपये हे असे जमा केले होते। निवडणुकीत लाडक्या बहिणीने भरभरून महायुतीला मतदान केले। महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत बसले। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदभार स्वीकारल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, पुढे हे निरंतर सुरू राहणार आहे। मात्र आलेल्या अर्जाची छाननी हे केली जाईल। जे अर्ज पात्र ठरतील त्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम नियमित जमा होईल असा शब्दही देण्यात आला। दरम्यान अर्जाची छाननी होणार या चर्चेने आता लाडक्या बहिणींच्या मात्र धास्तावले आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली। महिलांकडून ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारण्यात आले। पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे जून जुलैच्या महिन्यात सुमारे 1,76,000 अशा अर्जांना मान्यता देण्यात आली होती। तर दुसऱ्या टप्प्यात 2 लाखांवर अर्ज हे मंजूर करण्यात आले आणि शेवटच्या टप्प्यात राहिलेले संपूर्ण अर्ज हे युद्धपातळीवर या योजनेची अंमलबजावणी केली गेली। पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील अशी एकूण 5 हप्त्याची रक्कम 7,500 रुपये हे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे। आता जिल्ह्याभरातून नोंदणी केलेल्या सुमारे लाडक्या बहिणींनी सप्टेंबर केवळ 3 हप्त्याचेच प्रत्येकी 4,500 रुपये मिळाले आहे। उर्वरित हप्त्यांचे पैसे त्यांना मिळेल अशाही देखील काही महिला आहेत। पहिल्या टप्प्यात म्हणजेच महिलांना 5 हप्ते हे मिळाले आहे, ज्यांची रक्कम प्रत्येकी 7,500 रुपये आहे। पहिल्या टप्प्यानुसार म्हटलं की आणखी 2 हप्ते लाभार्थी महिलांना मिळणे बाकी आहे, म्हणजे ज्या महिलांना 4था व 5वा हप्ता मिळाला नाही। आता दरम्यान शेवटच्या हप्त्यात दाखल झालेल्या 20,000हून अधिक महिलांचे अर्ज अद्यापही एका महिलेला या हप्त्याचे पैसे हे मिळाले नाही। त्यांनाही आता 5ही हप्त्याची रक्कमची प्रतीक्षा आहे। पण एकेवेळी सर्वच अर्जाची छाननी केल्यानंतर प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये हे राज्य सरकारकडून जमा केले जाणार, कारण हे सरकार देणार आहे घेणार नाही असं देखील विधान आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे। त्यामुळे कोणत्याच महिलेनी गडबडघाई करू नका, कोणत्याच बगाबाजीला बळी पडू नका। तुम्हाला सर्वांना प्रत्येकीला 2100 रुपयाचा हप्ता हा पुढील हप्त्यामध्ये जमा होणार आहे। तोपर्यंत धन्यवाद।